हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं मी राहुल नाईकवडे सर या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये सो डिअर फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स. देयर आर टू important concepts which are very important for any kind of exam. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या दोन कॉन्सेप्ट्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या दोन कॉन्सेप्ट्स किंवा हे जे दोन शब्द आहेत, तर हे दोन्ही शब्द कुठलीही परीक्षा असेल, मग ती सरळ सेवा असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, UPSC चा जरी क्वेश्चन पेपर असेल, या प्रत्येकच परीक्षेसाठी ही जे दोन शब्द आहेत, तर हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आणि या दोन शब्दावरती आपल्याला खूप सारे परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न असतो. आणि तसेच माय डिअर फ्रेंड्स, इफ यू रिअली वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश, then definitely my dear friends, you must know the what is exact difference between these two words. And these two words are mostly used in our day-to-day speaking. So that's why, my dear friends, we have to understand what is exact. So difference between these two words. तर मित्रांनो, आपल्याला या दोन शब्दांमध्ये नेमका फरक काय आहे, तर हे शब्द कधी वापरले जातात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आणि हे दोन शब्द आहेत सिन्स आणि फॉर. या सिन्स आणि फॉर वरती स्वतंत्र प्रश्न पण विचारले जातात. म्हणजे एक आपल्याला वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एक फिल इन द ब्लँक असते आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की त्या फिल इन द ब्लँक मध्ये नेमका कुठला शब्द येईल. मग ऑप्शन देत असताना सिन्स असते, फॉर असते, फ्रॉम असते, अशा प्रकारचे प्रेपोजिशन्स किंवा अशा प्रकारचे ऑप्शन्स आपल्याला दिले जातात. तसेच या सिन्स आणि फॉर या शब्दांवरती आपल्याला टेन्स जो टॉपिक आहे, तर या टेन्स टॉपिक संदर्भातले सुद्धा प्रश्न विचारले जातात. म्हणून मित्रांनो, हे जे सिन्स आणि फॉर हे दोन्ही जे शब्द आहेत, तर हे दोन्ही शब्द आपल्याला परीक्षेमध्ये या दोन्ही शब्द परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला आले पाहिजेत. त्याच्यावरती 100% या दोन मध्ये नेमका एक्झॅक्ट फरक काय आहे, हा फरक आपल्याला चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. तर यासाठी डिअर फ्रेंड्स, आपण या व्हिडिओमध्ये हे सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द एकदम बेसिक पासून तर डिटेल मध्ये, मग त्याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत, तर त्यातले आपण काही प्रश्न पण आपण मग राज्यसेवेचे काही प्रश्न घेऊ, कंबाईन ग्रुप बी चे प्रश्न घेऊ, वेगवेगळ्या परीक्षेचे प्रश्न घेऊ. मी तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलं याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले. मग आपण आता एवढे सगळे प्रश्न घेऊ शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये जे तुम्हाला समजण्यासाठी निश्चितच मदत होईल या दृष्टीने आपण काही प्रश्न आपण निश्चितच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला नेमकं सिन्स आणि फॉर हे काय म्हणजे कशा प्रकारे यूज केलं जाते वाक्यांमध्ये, त्या दोन्ही मधला फरक काय आहे, तर हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ. आणि त्याच्यानंतर मग आपण परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले आहेत, तर ते सगळे आपण क्वेश्चन्स बघूया. मग डिअर फ्रेंड्स, मग आपण सुरुवात करूया. तर बघा डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत का, तर हो विचारले आहेत. बघा, या ठिकाणी राज्यसेवा 2019 चा पेपर आहे. या राज्यसेवा 2019 च्या पेपर मध्ये प्रश्न विचारला आहे. हे सीन्स दिसले, सीन्स आहे, सीन्स आहे. त्याच्यानंतर इथं पण तेच वाक्य आहे. नेमकं याच्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतो हे पण आपल्याला इथे विचारलंय. खरं पाहता हे वाक्य सीन्सचं पण आहे, तसं टेन्सचं पण याच्यामध्ये आहे कॉन्सेप्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, म्हणजे आपल्याला असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत. ओके, या ठिकाणी सीन्स आहे, इथं सुद्धा सीन्स फॉर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं सीन्स फॉरचं वाक्य आहे, सीन्स फॉर आहे. चल ओके, तर आपण सुरुवातीला डिअर फ्रेंड्स या ठिकाणी सीन्स आणि फॉर ही जी कॉन्सेप्ट आहे, तर ही कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया मग अगोदर. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी जे आहे, तर डिअर फ्रेंड्स आपल्याला नेमकं सीन्स कधी वापरायचं आणि फॉर कधी वापरायचं हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर बघा सीन्स सुरुवातीला आपण समजून घेऊ. SINCE. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण लहानपणापासून एक शब्द पाठ केला असतोय, फ्रॉम म्हणजे चहापासून, फ्रॉम म्हणजे चहापासून. आणि बरेच विद्यार्थी परीक्षेमध्ये ज्यावेळेस याच्यावरती प्रश्न विचारला जातो त्यावेळी फ्रॉम ऑप्शन सिलेक्ट करतात, तर नाही लक्षात आली फ्रेंड्स. मग या ठिकाणी सिन्स काय आहे, फ्रॉम काय आहे, फॉर काय आहे, तर ते पण सांगतो. पण आपण या ठिकाणी अगोदर सिन्स आणि फॉर यामधला फरक समजून घेऊ.
तर डिअर फ्रेंड, सिन्स या शब्दाचाही अर्थ मराठीमध्ये च्या पासून असाच होतो आणि फ्रॉमचाही अर्थ च्या पासून होतोय, परंतु फ्रॉम हे जो शब्द आहे, तर फ्रॉम हे बेसिकली आपण यूज करतोय डिस्टन्स दाखवण्यासाठी, अंतर दाखवण्यासाठी आपण फ्रॉम वापरतोय. आता लक्षात द्या, सिन्स जे आहे तर याचा अर्थ च्या पासून होतोय. मग सिन्स कधी वापरायचं आहे, तर सिन्स लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी लक्षात द्या, समजण्यासाठी सोपं. सिन्स हे जे आहे तर हे काय दाखवते, स्टार्टिंग टाइम ऑफ ऍक्शन. स्टार्टिंग टाइम ऑफ ऍक्शन. एखादी क्रिया जी आहे तर एखादी क्रिया सुरू झाली, एखादी क्रिया सुरू झाली, पण ती क्रिया केव्हापासून सुरू आहे त्या क्रियेचा आपल्याला स्टार्टिंग टाइम यामध्ये दाखवला जातो. सिन्स मध्ये, सिन्स जे आहे तर सिन्सने आपण काय करतोय, स्टार्टिंग टाइम ऑफ ऍक्शन म्हणजे क्रिया केव्हापासून चालू आहे, क्रिया केव्हापासून चालू. ओके, क्रिया केव्हापासून चालू. मग सिन्स लक्षात काय ठेवायचंय, क्रिया चालू आहे पण ती क्रिया केव्हापासून चालू आहे यासाठी आपण सिन्स वापरतोय. मग फॉर एक्झाम्पल लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आता या ठिकाणी क्रिया चालू आहे का, होती का, आपण पुढे आपण ते घेणार आहोत. कारण सिन्स आणि फॉर हे प्रेझेंट टेन्स मध्ये पण वापरतात आणि पास्ट टेन्स मध्ये पण वापरतात. तर आपण अगोदर या ठिकाणी सिन्सचे मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स इथे सांगतो म्हणजे लक्षात येईल. सिन्स समजा आपण असं इथं लिहितोय, सिन्स 7 o'clock म्हणजे 7 वाजल्यापासून म्हणायचंय, तर आपण काय म्हणतोय, सिन्स 7 o'clock म्हणजे एखादी क्रिया चालू झाली किंवा चालू आहे, पण ती केव्हापासून चालू आहे, केव्हापासून स्टार्टिंग टाइम दाखवायचा आहे, यासाठी आपण डिअर फ्रेंड्स काय करतोय, सिन्स वापरतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट समजा मी असं लिहितोय, सिन्स, मला असं म्हणायचं सोमवार पासून, मी असं म्हणतोय सिन्स मंडे. एप्रिल पासून म्हणायचंय, सिन्स एप्रिल म्हणतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, सकाळपासून म्हणायचं आहे, तर मी असं म्हणतोय सिन्स मॉर्निंग. जन्मापासून म्हणायचंय सिन्स बर्थ. त्याच्यानंतर म्हणायचंय 2001 पासून, तर त्याला आपण म्हणतोय सिन्स 2001. 2010 पासून म्हणायचंय, आपण म्हणतोय सिन्स 2010. सिन्स 2010. आपल्याला असं म्हणायचं आहे 1952 पासून म्हणायचंय सिन्स 1952. तर मित्रांनो या ठिकाणी सिंपल लक्षात काय ठेवायचे, सिन्स जे आहे तर हे स्टार्टिंग टाइम ऑफ ऍक्शन स्टार्टिंग टाइम ऑफ ऍक्शन साठी आपण वापरतोय. म्हणजे क्रिया चालू आहे तर ती केव्हापासून चालू आहे यासाठी आपण सिन्स वापरतोय. मग सिन्स 7 o'clock असेल, सिन्स मंडे असेल, सिन्स एप्रिल असेल, मग तुम्ही फक्त एवढंच पाठ करू नका, सिन्स 7 o'clock. मग 8 वाजल्यापासून म्हणायचं असेल तर सिन्स 8 o'clock म्हणतोय. 9 वाजल्यापासून म्हणायचं असेल तर सिन्स 9 o'clock. तर हे आपण अशा प्रकारे काय करतोय, यूज करतोय सिन्स. मी अगोदर बेसिक याच्यामध्ये काय करतोय, दोन्ही मधला सिंपल फरक सांगतो, त्याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स पण घेऊ. तर बघा आता या ठिकाणी हे झालं सिन्स संदर्भात. तर डिअर फ्रेंड्स नेक्स्ट आहे फॉर. फॉर जे आहे तर फॉर हे यूज कशासाठी करतोय, फॉर लक्षात ठेवायचं आहे कालावधी दाखवण्यासाठी. काय, याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये कालावधी दाखवला जातो. म्हणजे क्रिया चालू आहे पण ती क्रिया किती वेळ झालं चालू आहे, किती वेळ झालं चालू आहे, वेळ म्हणजेच याच्यामध्ये किती दिवस झालं चालू आहे, किती वर्ष चालू आहे, किती सेंचुरीज झालं चालू आहे, किती डिकेड्स दशक झालं चालू आहे, किती तास झालं चालू आहे, किती मिनिटं झालं चालू आहे. तर आपण यासाठी काय करतोय, फॉर जे आहे तर फॉर हे ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरतोय. म्हणजेच आपण त्याला असंही म्हणू शकतोय पिरियड ऑफ टाइम किंवा ड्युरेशन ऑफ ऍक्शन. आपलं साधन सोपं समजण्यासाठी काय, ड्युरेशन ऑफ ऍक्शन म्हणजे एखाद्या क्रियेचा कालावधी दाखवायचा आहे. काय दाखवायचं आपल्याला, ड्युरेशन ऑफ ऍक्शन म्हणजे एखादी क्रिया चालू आहे पण ती क्रिया किती वेळ झालं चालू आहे, किती काळ झालं चालू आहे, किती काळ झालं चालू होती, यासाठी आपण काय करतोय, फॉर वापरतोय. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतोय समजण्यासाठी डिअर फ्रेंड्स, क्रिया किती वेळ
वेळ झालं चालू. मग क्रिया किती वेळ झालं चालू आहे किंवा चालू होती, किती वेळ म्हणजे किती वेळापासून ती क्रिया चालू आहे किंवा चालू होती. म्हणजे याच्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला, ड्युरेशन दाखवायचं आहे. काय दाखवायचं आपल्याला, पिरियड ऑफ टाइम दाखवायचं किंवा ड्युरेशन दाखवायचं डिअर फ्रेंड्स. मग हे ड्युरेशन म्हणजे नेमकं कशा प्रकारे, तर लक्षात ठेवायचं बघा. फॉर जे आहे ते पुन्हा एकदा सांगतोय, पिरियड ऑफ टाइम म्हणा किंवा सर्वांना समजण्यासाठी एक सिंपल मी असं म्हणत असतोय, ड्युरेशन ऑफ ऍक्शन म्हणजे एखादी क्रिया चालू आहे तर ती क्रिया किती वेळ झालं चालू आहे यासाठी. मग याच्यामध्ये आपण कालावधी दाखवतोय. फॉर एक्झाम्पल बघा कसं, मग फॉर 20 मिनिट्स, 20 मिनिटं झालं चालू आहे एखादी क्रिया. फॉर 20 मिनिट्स आपल्याला सांगायचंय 2 तास, फॉर 2 आवर्स आपल्याला सांगायचं आहे अर्धा तास, त्याला आपण म्हणतोय फॉर हाफ एन आवर. फॉर हाफ एन आवर आपल्याला सांगायचं आहे 2 दिवस, वी कॅन से फॉर 4 डेज, सॉरी फॉर 2 डेज. आपल्याला सांगायचे 2 महिने, तर आपण असं म्हणतो फॉर 2 मंथ्स, फॉर 3 मंथ्स, फॉर आपल्याला 2 आठवडे किंवा 3 आठवडे म्हणायचं आहे, तर आपण म्हणतो फॉर 2 वीक्स. 2 दशक म्हणायचं आहे, तर आपण म्हणतो फॉर 2 डिकेड्स. फॉर 2 डिकेड्स आपल्याला सांगायचे 2 सेंचुरी, फॉर 2 सेंचुरीज, फॉर 3 सेंचुरीज. तर आपण डिअर फ्रेंड्स अशा प्रकारे काय करतोय, फॉर यूज करतोय. मग फॉर कशासाठी वापरायचे, एखादी क्रिया चालू आहे परंतु ती किती काळ चालू आहे यासाठी आपण वापरतोय. आपल्याला सांगायचंय 10 वर्ष, फॉर 10 इयर्स. आपण काय म्हणतोय, फॉर 10 इयर्स म्हणजे 10 वर्ष म्हणायचे, त्यासाठी आपण यूज करतोय फॉर 10 इयर्स. मग सिन्स आणि फॉर मधला फरक काय, सिन्स हे आपण कधी वापरतोय, स्टार्टिंग टाइम ऑफ ऍक्शन म्हणजे एखादी क्रिया चालू आहे पण ती क्रिया केव्हापासून चालू आहे यासाठी वापरायचंय. आणि फॉर कधी वापरायचे, पिरियड ऑफ टाइम किंवा ड्युरेशन ऑफ ऍक्शन म्हणजे क्रिया किती काळ झालं, किती वेळ झालं, किती तास झालं चालू आहे किंवा चालू होती यासाठी. मग आता मी या ठिकाणी काय करतोय डिअर फ्रेंड्स, एक्झाम्पल घेतो. इथं सिच्युएशन सांगतो मी म्हणजे समजावं यासाठी आपल्या सर्वांना सिच्युएशन सांगतो. सपोज डिअर फ्रेंड्स बघा, या ठिकाणी जे चित्र मला काढता येते सहज, ज्या चित्राच्या आधारे आपण निश्चितच समजू शकताय असं चित्र काढतोय. आता इथं चित्र महत्वाचं नाही डिअर फ्रेंड्स. फॉर एक्झाम्पल नाव आहे जुलिया. तिचं नाव काय करतोय आपण, जुलिया ठेवतोय. तर हे काय आहे डिअर फ्रेंड्स, हे बस स्टॉप आहे. हा म्हणजे झेंडा नाही तर हा बस स्टॉप आहे. तर जुलिया बस स्टॉप वरती आहे. कुठं आहे सध्या, बस स्टॉप वरती आहे. काय करत आहे जुलिया, वेटिंग करत आहे. काय करत आहे, वेटिंग करत आहे. समजा वेटिंग, तर जुलियाने किती वाजता वेटिंग करायला सुरुवात केली, समजा मला सांगायचे 7 वाजता आली. आता 9 वाजले आहेत. किती वाजले आहेत, 9 वाजले आहेत. मग मला आता या ठिकाणी सांगायचं आहे, जुलिया 7 वाजल्यापासून वाट पाहत आहे. जुलिया 7 वाजल्यापासून वाट पाहत आहे असं म्हणायचंय. मग त्याला सिन्स वापरायचं का फॉर वापरायचं, काय वापरायचं, सिन्स वापरणार का फॉर वापरणार. जुलिया 7 वाजल्यापासून वाट पाहत आहे यासाठी निश्चितच डिअर फ्रेंड्स काय वापरणार आपण, सिन्स वापरणार. आणि 7 वाजल्यापासून 9 म्हणजे आता जवळजवळ 2 तास झालं ती वाट पाहत आहे. मग मला सांगायचे ती 2 तास झालं वाट पाहत आहे, त्यासाठी काय वापरणार, फॉर वापरणार. म्हणजेच सिन्स 7 o'clock आणि फॉर 2 hours. म्हणजे एक्झाम्पल यासाठी तुम्हाला सांगितलंय. मग स्टार्टिंग टाइम केव्हा क्रिया सुरू झाली, 7 वाजता सुरू झाली. मग स्टार्टिंग टाइम सांगण्यासाठी त्यासाठी आपण वापरतोय सिन्स. आणि किती वेळ झालं त्याच्यामध्ये ड्युरेशन दाखवायचं आहे. मग 2 तास असेल, 1 तास असेल, यासाठी आपण वापरतोय फॉर वापरतोय. ठीक आहे, लक्षात आलंय सगळ्यांना. हे सिन्स आणि फॉर हे डिअर फ्रेंड्स आपण अशा प्रकारे काय करतो, यूज करतो. मग फॉर एक्झाम्पल आता लक्षात द्या, या ठिकाणी मी वाक्य घेतोय. हा, आता या 2 मधला हा फरक झाला. आता लक्षात एक गोष्ट ठेवायची आहे, सिन्स आणि फॉर, सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द जे आहेत, सिन्स आणि फॉर हे शब्द, सिन्स आणि फॉर हे शब्द
कोणत्या टेन्स मध्ये वापरले जातात लक्ष द्या. हे शब्द प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट, कंटिन्युअस टेन्स. आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतात ना. सिन्स आणि फॉर हे तर आपल्याला समजतं सगळ्यांना, पण हे दोन शब्द आपण कोणत्या टेन्स मध्ये वापरतोय? प्रेझेंट परफेक्ट मध्ये वापरतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतोय, पास्ट परफेक्ट मध्ये सुद्धा आपण यूज करतो, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा आपण हे दोन्ही शब्द डिअर फ्रेंड्स यूज करतो. आता फॉर हा जो शब्द आहे तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पण वापरू शकतो, सिंपल पास्ट मध्ये पण, सिंपल फ्युचर मध्ये पण आपल्याला ते सर्वांना समजतंय आणि परीक्षेमध्ये प्रश्न जे विचारले जातात तर याच्यावरती विचारले जातात, म्हणून आपण याला फोकस करतोय. ओके. मग सिन्स आणि फॉर हे शब्द प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वापरतात. हे शब्द खालील टेन्स मध्ये वापरतात, असं लिहितो, खालील टेन्स मध्ये वापरतात. मग कोणत्या टेन्स मध्ये वापरतोय आपण? तर प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण यूज करतो, प्रेझेंट परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये, पास्ट परफेक्ट मध्ये आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण हे शब्द यूज करतोय. आणि परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न याच्यावरती विचारले जातात डिअर फ्रेंड्स, सिन्स आणि फॉर याच्यावरती. म्हणजे टेन्स पण लक्षात ठेवायचं आहे. पुढे आता लक्ष द्या, आपण या ठिकाणी आता एक्झाम्पल घेऊ. मग आता या ठिकाणी मी वाक्य लिहितोय, ही हॅज बीन. बरं ठीक आहे, आपण काय करू, ते वाक्य जे चित्र काढलं होतं त्याच्या संदर्भातलं वाक्य घेऊया. जुलिया हॅज बीन, जुलिया हॅज बीन वेटिंग, जुलिया हॅज बीन वेटिंग फॉर द बस, फॉर द बस. आता हे जे फॉर आहे तर हे फॉर हे आपण आता जे शिकतोय त्यामधलं फॉर नाही. हे फॉर म्हणजेच काय, च्या साठी या अर्थाने वापरलंय, हे टाइम किंवा ड्युरेशन साठी वापरलेलं नाही. फॉर द बस. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं, मी इथं मग फिल इन द ब्लँक होतो दोन्ही लिहिण्यापेक्षा. टू आवर्स इथं करतो. दुसरं वाक्य लिहितोय तेच, जुलिया has been Julia has been waiting for the bus 7 o'clock. आता बघ, तुम्ही सांगा या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय येईल. पहिल्या वाक्यामध्ये काय येईल, सिन्स येईल का फॉर येईल? पहिल्या वाक्यामध्ये पण काय यूज करणार? तर बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, म्हणजे या ठिकाणी 2 आवर्स सांगितले. मग 2 आवर्स म्हणजेच काय दाखवते, पिरियड ऑफ टाइम. म्हणजेच या ठिकाणी काय दाखवते, कालावधी दाखवला जातोय, ड्युरेशन दाखवला जातोय. मग ड्युरेशन जर दाखवलं असेल तर त्या ठिकाणी काय वापरायचंय, फॉर वापरायचंय. येस, बरोबर डिअर फ्रेंड्स. आणि जुलिया हॅज बीन वेटिंग फॉर द बस 7 o'clock म्हणजे या ठिकाणी स्टार्टिंग टाइम दाखवला आहे, म्हणजे ती क्रिया केव्हापासून चालू आहे हे दाखवलंय, म्हणून या ठिकाणी काय वापरायचंय, सिन्स वापरायचं आहे. मग फॉर आपण कधी यूज करतोय, ड्युरेशन दाखवण्यासाठी, आणि सिन्स कधी वापरतोय, या ठिकाणी स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी. आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. Shyam has been reading a novel. Monday. दुसरं वाक्य लिहितोय, सेम तसंच. याच्यात फरक आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा म्हणून मी सेम वाक्य ठेवतोय, रीडिंग अ नोवेल. फोर डेज. ते 4 आहे, 4 डेज. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचंय आता, सिन्स का फॉर? मग श्याम हॅज बीन रीडिंग अ नॉवेल. श्याम कादंबरी वाचत आहे, मंडे पासून वाचत आहे, म्हणजेच या ठिकाणी सोमवार पासून वाचत आहे. म्हणजे हे काय दाखवत आहे, स्टार्टिंग टाइम दाखवत आहे. काय दाखवत आहे, स्टार्टिंग टाइम. एखादी क्रिया चालू आहे केव्हापासून,
सोमवारपासून, म्हणून या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, सिन्स वापरतोय. आणि 4 दिवस झालं, 4 दिवस झाले हे काय दाखवतंय, ड्युरेशन दाखवतंय, म्हणून याला आपण वापरतोय फॉर. लक्षात येत नसेल तर मी या ठिकाणी चित्र काढण्याचा आणखी एक प्रयत्न करतो. पुन्हा एकदा सांगतो डिअर फ्रेंड्स, पिक्चर महत्वाचे नाही त्या ठिकाणी, इथं सिच्युएशन, इथं कंडिशन महत्वाचे आहे. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी तरी काय आहे, तरी आहे कादंबरी. ओके, आता लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हा काय दाखवतोय, शो करतोय असं नाही, चित्र महत्वाचं नाही. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, या ठिकाणी काय आहे, हे नोवेल आहे समजूया आपण, कादंबरी आहे. काय करत आहे, ऍक्शन कुठली आहे, रीडिंग ही ऍक्शन चालू आहे, रीडिंग करतोय, क्रिया कुठली आहे, रीडिंग. ओके, मग आता सुरुवात कधी झाली वाचायला, आणि कादंबरी वाचायला सुरुवात कधी केली, समजा आपण या ठिकाणी काय लिहिलं होतं, मंडे, म्हणजे सोमवारपासून हा कादंबरी वाचतोय, सोमवारपासून कादंबरी वाचतोय. आणि समजा या ठिकाणी जे आहे ते डिअर फ्रेंड्स, समजा आज आहे फॉर एक्झाम्पल ना फ्रायडे आहे, फॉर एक्झाम्पल फ्रायडे आहे, म्हणजे स्टार्ट कधी केलंय, रीडिंग करायला लक्ष द्या, स्टार्ट कधी केलेलं आहे, सोमवारी. मग आपण या ठिकाणी आणखी एक वेगळ्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, ही आहे ऍक्शन. आज समजा काय आहे डिअर फ्रेंड्स, तर फ्रायडे आहे, ही क्रिया सुरू कधी झाली, मंडेला सुरू झाली, मंडेला सुरू झाली. मग सुरू कधी झाली, मंडेला, स्टार्टिंग टाइम. आणि आज आहे समजा या ठिकाणी फ्रायडे, म्हणजे या ठिकाणी हे मंडे पासून ते फ्रायडे पर्यंत काय आहे, हा कालावधी दाखवतो, ड्युरेशन आहे. काय आहे, ड्युरेशन, कालावधी आहे. मग किती दिवसाचा कालावधी आहे, तर समजा आपण या ठिकाणी काय करू, मग मंडे पासून फ्रायडे पर्यंत एक 4 दिवस 5 दिवस समजतोय, मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, म्हणजे 5 दिवस समजा आपण, ठीक आहे, 5 डेज. मग डिअर फ्रेंड, स्टार्टिंग टाइम कुठला आहे, मंडे. मग या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे, रवी नाव देतो, रवी कादंबरी वाचत आहे, रवी सोमवारपासून कादंबरी वाचत आहे. मग केव्हापासून वाचत आहे, सोमवारपासून. मग स्टार्टिंग टाइम आहे मंडे, म्हणून या ठिकाणी आपण काय वापरतोय, सिन्स मंडे म्हणतोय. परंतु 5 दिवस झालं वाचत आहे म्हणायचंय, तर त्यासाठी आपण सिन्स वापरणार का, तर त्यासाठी सिन्स नाही, तर त्यासाठी काय ना डिअर फ्रेंड्स, फॉर 5 डेज. त्यासाठी काय येणार आहे, फॉर 5 डेज. तर आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल आता हे, चला ठीक आहे. तर मी आता सांगितलं, सिन्स आणि फॉर हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, पास्ट परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण यूज करतो. तर याच्यामध्ये आणखी एक लक्ष द्या, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, लास्ट वापरला जातो शब्द, कुठला, लास्ट प्लस पिरियड ऑफ टाइम. आता सध्याच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, पिरियड ऑफ टाइम, लास्ट प्लस पिरियड ऑफ टाइम, किंवा टाइम एक्सप्रेसिंग वर्ड म्हणून आपण, लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड, टाइम एक्सप्रेसिंग वर्ड. म्हणजे कसं डिअर फ्रेंड्स, लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड म्हणजे असं, लास्ट 2 डेज. मग हे अशा प्रकारे आता सध्या परीक्षेमध्ये दिले जातात. आणि मग याच्यापूर्वी नेमकं सिन्स वापरायचं का फॉर वापरायचं असा प्रश्न असतो. तर याला सिंपल लक्षात काय ठेवायचंय बघा, मी खूप सिंपल नियम तुम्हाला सांगतोय, लास्ट प्लस पिरियड ऑफ टाइम किंवा लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेल, लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग, लास्ट प्लस पिरियड ऑफ टाइम म्हणा किंवा टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेल, व लास्ट पूर्वी द आर्टिकल नसेल,
लक्ष द्या, हे खूप महत्वाचं आहे. द आर्टिकल नसेल तर सिन्स वापरतात, तर सिन्स वापरतात. म्हणजे या ठिकाणी बघा हे असं, लास्ट 2 hours, लास्ट 3 days, लास्ट 2 years. मग या ठिकाणी यूज काय करायचं, तर या ठिकाणी लास्ट आहे, परंतु लास्ट आहे, त्याच्यानंतर टाइम एक्सप्रेसिंग वर्ड आहेत, ड्युरेशन दाखवणारा शब्द आहे. जरी ते ड्युरेशन दाखवणारा शब्द असला तरी पण या लास्टच्या अगोदर, इथं लक्ष द्या, लास्टच्या पूर्वी जर द आर्टिकल नसेल तर काय करायचंय, सिन्स वापरायचा. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स काय येईल मग, सिन्स लास्ट 2 hours, सिन्स लास्ट 3 days, सिन्स लास्ट 2 years. म्हणजे आपण अशा प्रकारे यूज करतोय आणि हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, लास्ट आहे प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड म्हणा, लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड, लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड, टाइम एक्सप्रेसिंग वर्ड असेल व लास्ट पूर्वी काय असेल, द आर्टिकल असेल. लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, द आर्टिकल असेल, द आर्टिकल असेल तर फॉर वापरतात. तर काय वापरायचंय, फॉर वापरतात. हे लक्षात ठेवा, फॉर वापरतात. म्हणजे या ठिकाणी पण काय आहे, लास्ट असणार आहे, टाइम एक्सप्रेसिंग वर्ड म्हणा किंवा ड्युरेशन दाखवणारा शब्द असेल, परंतु लास्टच्या पूर्वी जर द आर्टिकल असेल तर त्या ठिकाणी फॉर वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी मी लिहितो, हे शब्द घेतोय मी या ठिकाणी, लास्ट 2 days, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला यासाठी, लास्ट 2 days, लास्ट 3 months, लास्ट 2 years. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय आहे डिअर फ्रेंड्स, इथं द आहे, म्हणजे द लास्ट 2 days, द लास्ट 3 months, द लास्ट 2 years. जर असं असेल तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी लक्षात काय ठेवायचंय, लास्टच्या पूर्वी जर द आर्टिकल असेल, म्हणतो असेल, द आर्टिकल असेल तर अशा वेळी काय करतात, फॉर वापरतात. आणि म्हणून या ठिकाणी काय वापरायचंय, फॉर द लास्ट 2 days, कारण इथं द आर्टिकल आहे का, हो आहे, इथं आहे, आणि म्हणून फॉर वापरायचंय. आणि अगोदरचे जे आपण एक्झाम्पल घेतले याच्यामध्ये लास्टच्या पूर्वी द आर्टिकल आहे का, नाही, आणि म्हणून या ठिकाणी सिन्स वापरायचं. आता इंग्लिश बोलण्यामध्ये माय डिअर फ्रेंड्स, इन आवर डे टू डे स्पीकिंग, मोस्ट ऑफ द टाइम वी यूज सिन्स लास्ट 2 months, सिन्स लास्ट 2 years, सिन्स लास्ट 2 years, सिन्स लास्ट 2 days, आपण अशा प्रकारे बोलतोय. परंतु ग्रामर जे आहे तर एमपीएससी ला जे आहे तर एमपीएससी काय करत आहे, आपल्याला आता या ठिकाणी हे असंही विचारते, आणि त्या ठिकाणी मग लास्टच्या अगोदर काय केलं जाते, द आर्टिकल वापरलं जाते. आणि आपण जास्तीत जास्त सिन्स लास्ट 2 days असं आपण ऐकलं आहे, म्हणून आपण सिन्स वापरतो. परंतु या लास्टच्या पूर्वी जर द आर्टिकल असेल तर त्या ठिकाणी फॉर वापरायचं आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी वाक्य लिहितो डिअर फ्रेंड्स, बघा, इट हॅज बीन रेनिंग लास्ट 2 days. आणि वाक्य असं लिहितोय, इट हॅज बीन द लास्ट 2 days. आणि आपल्याला सांगितलंय सिन्स वापरायचं का फॉर वापरायचं, याच्यामध्ये नेमकं सिन्स येईल का फॉर येईल. मग तुम्ही सांगा या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये काय येईल, तर पहिल्या वाक्यामध्ये लास्ट आहे, त्याच्यानंतर 2 days आहे, म्हणजे या ठिकाणी लास्ट प्लस टाइम एक्सप्रेसिंग वर्ड आहे, ड्युरेशन दाखवणारा शब्द आहे,
परंतु लास्टच्या पूर्वी द आर्टिकल आहे का? नाही. आणि मग द आर्टिकल जर नसेल तर आपण काय वापरतो? सिन्स वापरतोय. या ठिकाणी लास्ट आहे, त्याच्यानंतर 2 days हे टाइम एक्सप्रेसिंग ड्युरेशन दाखवणारा शब्द आहे लास्टच्या नंतर, परंतु लास्टच्या अगोदर पण काय आहे? द आर्टिकल आहे. आणि म्हणून काय करायचंय? फॉर वापरायचं आहे. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, हे झालं आपलं. मग जसं लक्ष द्या, फॉर द लास्ट 2 days आपण जसं यूज करतो सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स? फॉर द लास्ट 2 days च्या ऐवजी फॉर द पास्ट हा शब्द पण वापरला जातो. काय वापरतात? फॉर द लास्ट 2 days च्या ऐवजी, लास्टच्या ऐवजी काय केलं जाते मग? फॉर द पास्ट 2 days त्याच अर्थाने वापरलं जातं. की असं जरी असेल तरी पण बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. हा शब्द पण लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये सध्या काय करत आहेत? लास्टच्या ऐवजी आता पास्ट हा शब्द पण परीक्षेमध्ये देत आहे. मग त्यामुळे काय होते? कन्फ्युजन होते. तर घाबरायचं नाही. लास्ट असू द्या किंवा पास्ट असू द्या, तर काय करायचं? या ठिकाणी फॉर वापरायचे कधी? द आर्टिकल असेल तर. आणि शक्यतो सिन सोबत हा शब्द येत नाही पास्ट. चला ठीक आहे, हे लक्षात आले सगळ्यांना. तर डिअर फ्रेंड्स, आणखी एक याच्यामध्ये खूप महत्वाचे या ठिकाणी लक्ष द्या. बरं ठीक आहे, आपण अगोदर काय करू? या ठिकाणी हे वाक्य बघू. आपण परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. चला, हा तर या ठिकाणी बघा, पहिला वाक्य आहे चूज द करेक्ट सेंटेन्स. राज्यसेवेचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे. तर लक्षात काय ठेवायचंय बघा, सिन्स आणि फॉर मी कोणत्या टेन्स मध्ये वापरायला सांगितलं? सिन्स आणि फॉर हे आपण कोणत्या टेन्स मध्ये यूज करू शकतो? इथे लिहिलंय सिन्स आणि फॉर हे प्रेझेंट परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतात. म्हणजेच लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, परीक्षेमध्ये हमखास आपल्याला याच्यामध्ये या कॉन्सेप्ट वरती प्रश्न असतोय. तर प्रेझेंट परफेक्ट, सिन्स आणि फॉर हे दोन्ही शब्द प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरतात. परंतु हे शब्द प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये फक्त प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजेच या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एम इज आर सोबत, म्हणजे एम इज आर प्लस वीएनजी सोबत वापरत नाही. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा हे दोन्ही शब्द वापरत नाहीत. पास्ट कंटिन्युअस टेन्स सोबत सुद्धा वापरत नाही. लक्षात ठेवायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आणि पास्ट कंटिन्युअस मध्ये सिन्स आणि फॉर हे शब्द वापरत नाही. आणि याच्यावरती आपल्या परीक्षेमध्ये काय केलं असेल? त्यांनी कंटिन्युअस टेन्सच वाक्य दिलं असेल करेक्ट सेंटेन्स किंवा इनकरेक्ट सेंटेन्स साठी. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या टेन्स मध्ये वापरतात हे तर लक्षात आलंयच, परंतु या दोन टेन्स मध्ये सिन्स आणि फॉर हे शब्द टाइम किंवा ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरले जात नाहीत. हा, फॉर आपण आय एम वेटिंग फॉर यू, आय एम वेटिंग फॉर यू. लक्ष द्या या ठिकाणी. मग तुम्ही म्हणत असाल सर हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? मग हे वाक्य बरोबरच आहे, आय एम वेटिंग फॉर यू. पण हे जे फॉर वापरलं तर हे टाइम किंवा ड्युरेशन साठी वापरलं नाही, तर हे च्या साठी या अर्थाने वापरलंय. नाहीतर तुम्ही पण अजून जास्त गोंधळ करून घ्याल. टाइम किंवा ड्युरेशन दाखवण्यासाठी सिन्स आणि फॉर हे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये किंवा पास्ट कंटिन्युअस मध्ये वापरत नाही. मग याच्यामध्ये या कॉन्सेप्ट वरतीच ह्या प्रश्नाचं उत्तर येत आहे. मग सिन्स म्हणजे या ठिकाणी सिन्स 1987 हे सिन्स 1987 या वाक्यामध्ये बरोबर वापरलं आहे, कारण आपण स्टार्टिंग टाइम दाखवण्यासाठी सिन्स वापरते, फॉर वापरत नाही, म्हणजे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आता सिन्स कोणत्या टेन्स मध्ये वापरतो? प्रेझेंट परफेक्ट मध्ये वापरतो. पहिलं वाक्य कोणत्या टेन्सचं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे पहिलं वाक्य, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य. मग या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. दुसरं वाक्य हॅव बीन प्लस वीएनजी, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य बरोबर आहे. इथं वापरलंय एम इज आर प्लस वीएनजी आहे आणि त्याच्यामध्ये सिन्स वापरलाय. मग एम इज आर प्लस वीएनजी हा प्रेझेंट कंटिन्युअस झाला आणि प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये सिन्स आणि फॉर वापरत नाही, म्हणून हे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं झालं. तर डिअर फ्रेंड्स, याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कोणते आहेत? ए आणि बी, म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर आहे ए आणि बी हे ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न.
वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1958. आपण सिन्स या टेन्स मध्ये वापरतो. तर आता या ठिकाणी टेन्सचं वाक्य नाही दिलेलं आपल्याला, सॉरी, सिन्स आणि फॉर च्या करेक्ट यूज बद्दलचं वाक्य नाही. तर या ठिकाणी यामधून अर्थ काय व्यक्त होतो, तर लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, वी हॅव लिव्ड इन दिस हाऊस सिन्स 1958, सॉरी 52, म्हणजे आम्ही 1952 पासून या घरामध्ये राहिलेलो आहोत. म्हणजे अजूनही त्या ठिकाणी आपण राहत आहोत. अजूनही आम्ही या घरामध्ये राहत आहोत. याचा अर्थ काय होतोय, या वाक्यामधून कशा प्रकारचा अर्थ व्यक्त होतोय, रिझल्टेटिव्ह, म्हणजे या ठिकाणी रिझल्टचा काही संबंध आहे का, नाही. परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स आहे का, म्हणजे परफेक्ट ऑफ एक्सपिरियन्स आहे का, तर नाही. इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या टाईपचा आहे का, नाही. तर याच्यामध्ये काय दाखवतंय, कंटिन्यू, म्हणजे ती क्रिया आता पण चालू आहे, आम्ही अजूनही याच घरामध्ये राहत आहोत. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे हे. तर लक्षात काय ठेवायचंय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण लक्षात ठेवायचं आहे. एखादी क्रिया जी आहे, तर याच्यामध्ये बघा आपण या वाक्याचा अर्थ असा होतोय की आम्ही 1952 पासून या घरामध्ये आम्ही राहिलेलो आहोत. म्हणजे ती क्रिया आता पण राहण्याची क्रिया, याच घरामध्ये आम्ही राहत आहोत, म्हणजे ती क्रिया चालू आहे. म्हणून याचं काय आहे, उत्तर आहे द कंटिन्यूटिव्ह यूज. आता आणखी एक लक्षात ठेवायचे, ज्या वेळेस सिन्सने वाक्य जोडलं जातं, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं डिअर फ्रेंड्स, सिन्सच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स वापरतात. सिन्सच्या नंतर जर वाक्य असेल तर सिन्सच्या नंतर काय वापरतात, सिंपल पास्ट टेन्स वापरतात. म्हणजे सिन्सच्या नंतर V2 वापरतात. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. काय वापरतात, V2, सिंपल पास्ट टेन्स. या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलाय, डिपार्टमेंट PSI ला विचारलाय, त्याच्यावरतीच विचारलाय. आय हॅव नॉट सीन हिम सिन्स ही डॅश डॅश टू दिल्ली. मग हे कम हे V1 आहे, केम हे V2 आहे, गो हे V1 आहे, हॅड प्लस V3 हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आहे. मग काय सांगितलं, सिनच्या नंतर काय वापरायचे, सिंपल पास्ट टेन्स वापरायचं, म्हणजे V2 वापरायचे. आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे, तर याचं उत्तर हे सेकंड नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पुढं, राम डॅश डॅश स्टेइंग हिअर फॉर द पास्ट 5 years. मी आता तुम्हाला सांगितलं ना, जसं लास्ट वापरतो तसं लास्टच्या ऐवजी पास्ट पण वापरलं जात आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे, फॉर द पास्ट 5 years. मग फॉर आणि सिन्स हे कोणत्या टेन्स मध्ये आपण वापरतोय, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. इज वापरत कंटिन्युअस टेन्स होते. एमिजा प्लस VNG सोबत आपण सिन्स आणि फॉर वापरत नाही. वॉज वे प्लस VNG म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स सोबत सुद्धा आपण हे शब्द वापरत नाहीत. म्हणून हे दोन्ही ऑप्शन चुकीचे. फ्युचर मध्ये तर नाहीच डिअर फ्रेंड्स. मग या ठिकाणी कुठला ऑप्शन बरोबर येतंय, हॅज बीन. या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण सिन्स आणि फॉर हे शब्द आपण यूज करतोय, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, शी डॅश डॅश अनकॉन्शियस सिन्स 4 o'clock. म्हणजे 4 वाजल्यापासून ती अनकॉन्शियस आहे. मग या ठिकाणी तेच आणखी इज वापरतोय का, एमिजार वॉज वेअर सोबत लक्षात ठेवायचे, सिन्स आणि फॉर वापरत नाही. इथं विल सोबत पण नाही. इथं तर विल वापरलं तर होणार नाही, कारण या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, इथं विलच्या नंतर वर्ब असायला पाहिजे, पण इथं विलच्या नंतर इथं वाक्यामध्ये वर्ब नाही, म्हणून तर हे तर येणारच नाही. आणि विल बी जरी असतं तरी पण ते बरोबर होत नाही, कारण आपण घेतलंय सिन्स आणि फॉर हे आपण कोणत्या टेन्स मध्ये वापरतोय ते. तर यासाठी याचं उत्तर आहे डिअर फ्रेंड्स, हॅज बीन प्लस V3. मग लक्षात ठेवायचे, एमिजार वॉज वेअर सोबत सिन्स आणि फॉर वापरत नाही. हॅड बीन, हॅव बीन, हॅज बीन सोबत आपण सिन्स आणि फॉर यूज करू शकतोय. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे सेम तसंच, करेक्ट सेंटेन्स कोणता आहे, तर या ठिकाणी बघा डिअर फ्रेंड्स, फ्रॉम वापरला आहे. ड्युरेशन दाखवण्यासाठी फ्रॉम वापरत नाहीत आपण. जॉन इज स्टेइंग, इथं फॉर 2 years, इथं 2 years आहे. ड्युरेशन साठी आपण फॉर वापरतो, हे बरोबर आहे. परंतु या ठिकाणी काय वापरलंय, एमिजार प्लस VNG वापरलंय. आणि एमिजार प्लस VNG मध्ये सिन्स आणि फॉर हे टाइम किंवा ड्युरेशन साठी वापरत नाही. म्हणून या ठिकाणी हे वाक्य चुकलेलं आहे. या ठिकाणी पण सेम तसंच आहे. इथं एमिजार प्लस VNG वापरलंय, त्याच्यामध्ये आपण सिन्स इथं वापरलंय. आणि खरं पाहता सिन्स हे ड्युरेशन दाखवण्यासाठी वापरत नाही. म्हणून या ठिकाणी हे वाक्य टेन्सच्या दृष्टीने पण चुकलेलं आहे, आणि सिन्स आणि फॉर या शब्दाच्या यूज नुसार पण हे चुकलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, जॉन हॅज बीन स्टेइंग, या ठिकाणी या वाक्याचा टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स.
आपण टेन्स मध्ये पाहिलं हे सगळं, टेन्सचे स्ट्रक्चर्स वगैरे. 2 इयर्स ड्युरेशन दाखवत आहे, पिरियड दाखवत आहे, म्हणून या ठिकाणी काय दाखवायचं डिअर फ्रेंड्स, म्हणून काय यूज करायचंय, फॉर वापरायचं आहे. याचा अर्थ असा होतो हे वाक्य बरोबर आहे. आपण पुढचे वाक्य बघू आता, या ठिकाणी परीक्षेत विचारलेलेच. तर बघा डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी सचिन इज अ क्रिकेट प्लेयर अँड इथं आता वॉज वापरलाय. वॉज वापरले म्हणजे या ठिकाणी टेन्स कुठला आहे इथं सांगितलं ना आपण, सिंपल सीन सोबत आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो, म्हणजे पास्ट टेन्स वापरायचं या ठिकाणी, सिंपल पास्ट टेन्स. ज्यावेळेस वॉज वेअरच्या नंतर वर्ब नसते, वॉज वेअर हे जर वर्ब म्हणून वापरला असेल तर त्या वाक्याचा टेन्स सुद्धा सिंपल पास्ट टेन्स असतो, जर टेन्स विचारला तर. ठीक आहे, मग या ठिकाणी काय करायचंय, वॉज म्हणजे हा पास्ट टेन्स दाखवतोय, आणि आपण शिकलोय डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे आहे, तर या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स जे आहे, तर बघा या ठिकाणी यूज केलेला आहे प्रेझेंट सिन्स. सचिन इज अ क्रिकेट प्लेअर, सचिन इज अ क्रिकेट प्लेअर. मग सिन्सच्या नंतर आपण काय करतोय, सिंपल पास्ट टेन्स वापरतो, पण इथं आपल्याला विचारायचं नाही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं यूज करा. म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जे आहे तर त्याचं स्ट्रक्चर असतंय हॅव बीन, हॅज बीन प्लस व्हेंज. मग सचिन साठी हॅव बीन वापरायचं का हॅज बीन वापरायचं, सचिन एक वचन आहे म्हणून हॅज बीन बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, करेक्ट सेंटेन्स विचारला. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. दे हॅव बीन मॅरिड फॉर 5 years. दे हॅव बीन मॅरिड. चला ठीक आहे. फॉरच्या नंतर ड्युरेशन दाखवणारा शब्द असतोय, म्हणजे या ठिकाणी हे बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघू, दे हॅव बीन मॅरिंग फॉर 5 years. हे फॉर 5 years इथे पण हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर दे हॅव बीन मॅरिंग, सॉरी दे हॅव बीन मॅरिड सिन्स 5 years, म्हणजे या ठिकाणी ड्युरेशन दाखवणारा शब्द आहे, टाइम एक्सप्रेसिंग दाखवणारा शब्द आहे. मग 5 years साठी आपण सिन्स वापरणार का, नाही तर तिथं फॉरच आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी सिन्स आणि फॉरचा विचार केला तर हे वाक्य चुकीचं आहे. आणि अॅमिजार सोबत आपण सिन्स आणि फॉर वापरत नाहीत, म्हणून हे पण वाक्य चुकलं. आता राहिला प्रश्न, हे वाक्य बरोबर आहे का, हे वाक्य बरोबर आहे, पण या ठिकाणी डिअर फ्रेंड्स मिनिंग नुसार या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दे हॅव बीन मॅरिंग फॉर 5 years म्हणजे ते 10 वर्ष झालं लग्न करत आहेत, म्हणजे ती क्रिया अजून पण कंप्लीट झाली नाही, या अर्थाने असं त्याचा होतंय, या वाक्याचा अर्थ होतोय. पण आपल्याला असं म्हणायचंय ते 10 वर्ष झालं विवाहित आहेत, म्हणजे मॅरिड आहेत, म्हणून या ठिकाणी काय करायचं, याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर हे 1 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुढचा प्रश्न बघा, राधा तर इथं वॉज प्लस मेकिंग आहे, म्हणजे हा पास्ट कंटिन्युअस आहे. पास्ट कंटिन्युअस मध्ये सिन्स आणि फॉर हे शब्द वापरत नाहीत, हे लक्षात ठेवायचं. म्हणून मी हे मुद्दाम या ठिकाणी अशा प्रकारचे वाक्य टेन्स चे पण वाक्य घेतलेले आहेत. मग या ठिकाणी हॅव हॅज प्लस वी3 हा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण सिन्स आणि फॉर वापरू शकतोय का, तर हो वापरतोय, म्हणून या ठिकाणी उत्तर हे बरोबर आहे. आणि याचा अर्थ काय होतोय, राधा हॅज मेड 6 पिलो केसेस, म्हणजे राधाने 6 पिलो केसेस 7 वाजल्यापासून बनवलेल्या आहेत, या अर्थाने इथं हॅज मेड बरोबर आहे. तर डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, हे वाक्य पण आपण घेतलेले आहेत. तर पुन्हा एकदा सांगाल मी, सिन्स आणि फॉर मधला फरक लक्ष द्या, या ठिकाणी खूप सिंपल आहे पण परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. सिन्स आणि फॉर हे या 4 टेन्स मध्ये वापरलं जात आहे. सिन्स कधी वापरायचं सांगितलंय बघा, सिन्स जे आहे तर सिन्स हे स्टार्टिंग टाइम दाखवते, एखादी क्रिया केव्हापासून चालू आहे यासाठी वापरतो. आणि फॉर जे आहे तर फॉर हे पिरियड ऑफ टाइम किंवा ड्युरेशन ऑफ ऍक्शन, किंवा त्यालाच आपण म्हणतो टाइम एक्सप्रेसिंग वर्ड साठी आपण यूज करतो, कालावधी दाखवण्यासाठी आपण फॉर वापरतोय, म्हणजे क्रिया किती वेळ झालं चालू आहे. मग या वेळामध्ये काय येऊ शकते, तास येऊ शकतात, आठवडे येऊ शकतात, महिना येऊ शकतात, दिवस येऊ शकतात, तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आणखी एक या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे, तर ती म्हणजेच काय लक्षात ठेवायची आहे, तर डिअर फ्रेंड्स या ठिकाणी पीरियड ऑफ टाइम प्लस ॲगो, लक्ष द्या, पीरियड ऑफ टाइम प्लस ॲगो असं जर असेल, पीरियड ऑफ टाइम पण आहे आणि ॲगो हा शब्द पण याच्यामध्ये आहे, तर त्यावेळी पीरियड ऑफ टाइम प्लस ॲगो असेल, पीरियड ऑफ टाइम प्लस ॲगो असेल तर सिन्स वापरतात. तर काय करायचंय, सिन्स वापरायचं आहे, सिन्स वापरतात.
तिथं फॉर वापरत नाहीत. आता परीक्षेमध्ये या अपवाद नियमावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारत आहेत, त्यासाठी हे लक्षात ठेवायचं. काय? पिरियड ऑफ टाइम आणि प्लस ॲगो. म्हणजेच या ठिकाणी काय आहे, 2 days ago. तर डिअर फ्रेंड्स काय आहे, 2 days ago असं या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात ठेवायचंय. तर डिअर फ्रेंड्स बघा, तर आपण हा एक अत्यंत महत्वाचा नियम शिकत आहोत सध्या आणखी. पिरियड ऑफ टाइम प्लस ॲगो म्हणजे पिरियड ऑफ टाइम आहे आणि त्याच्यानंतर ॲगो जर असेल तर त्या ठिकाणी काय करायचंय, सिन्स वापरायचं आहे, त्या ठिकाणी फॉर वापरायचं नाही. मग 2 days ago असेल, 5 days ago असेल, 5 days ago असेल, तर या ठिकाणी काय करायचं आहे, सिन्स वापरायचं आहे, फॉर नाही. काय येणार आहे या ठिकाणी, सिन्स 2 days ago म्हणायचंय आणि सिन्स 5 days ago म्हणायचंय. काय म्हणायचं लक्ष द्या, सिन्स 2 days ago म्हणायचं आहे आणि सिन्स 5 days ago म्हणायचं. म्हणजे पिरियड ऑफ टाइम असेल, लक्ष द्या, पिरियड ऑफ टाइम असेल तर पिरियड ऑफ टाइम जर असेल तर या ठिकाणी काय करायचंय डिअर फ्रेंड्स, आपल्याला सिन्स वापरायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया. फॉर एक्झाम्पल, हिज ब्रदर हॅज बीन इल. आपला प्रश्न असा विचार आहे, करेक्ट सेंटेन्स ओळखा. करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्स. His brother has been ill since 5 days. मी सगळेच वाक्य आता मिक्स करतो याच्यामध्ये, ठीक आहे, एक मिनिट. तर असू दे. His brother has been ill for 5 days. म्हणजे मी पहिलं पण घेतो ना, याच्यामध्ये मिक्स करतोय म्हणजे आपल्या पुढच्या पहिल्या पण कॉन्सेप्ट समजावेत यासाठी. आणि हिज brother has been ill for 5 days ago. आणि चौथं आहे, his brother has been ill since 5 days ago. मग असे वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे. तर डिअर फ्रेंड्स बघा, पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या. हे जे पिरियड ऑफ टाइम आहे, जे आपण आता घेतलं होतं ना, 2 days, 3 days, 4 days, 2 months, 2 weeks, अशा प्रकारे म्हणजे ड्युरेशन दाखवणारा शब्द आणि पुढे त्याच्यात जर ॲगो असेल तर त्या ठिकाणी फॉर वापरायचं नाही, तर त्या ठिकाणी काय वापरायचंय, सिन्स वापरायचं आहे. आता हे जे पहिले 2 वाक्य आहेत, तर पहिले 2 वाक्य हे प्लेन सिन्स आणि फॉर याच्या नियमावरती आहेत. मग 5 days असेल, फक्त लक्ष द्या या ठिकाणी, कन्फ्युज होऊ नका. इथं फक्त जर या ठिकाणी फक्त असं जर असेल, 2 days असेल, तर या ठिकाणी सिन्स येईल का? बिलकुल येणार नाही. कारण आपण काय करतोय, ड्युरेशन असेल तर त्या ठिकाणी फॉर वापरतोय. जर या ड्युरेशन दाखवणाऱ्या शब्दाच्या नंतर जर ॲगो असेल तर वापरायचे, सिन्स वापरायचे. मग या ठिकाणी जे आहे तर या ठिकाणी फक्त काय आहे, प्लेन, लक्ष द्या, 5 days म्हणजे या ठिकाणी ड्युरेशन दाखवणारा शब्द आहे. मग ड्युरेशन दाखवणारा शब्द जर असेल तर आपण सिन्स वापरतो का? तर नाही वापरत. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स लक्षात काय ठेवायचं आहे, यापैकी ठीक आहे. मग या ठिकाणी लक्ष द्या, हे जे सिन्स आहे तर हे वाक्यामध्ये सिन्स हे चुकलेलं आहे. इथं काय पाहिजे होतं, फॉर पाहिजे होतं. आपलं पहिल्या वाक्याचं मी सांगतो, फॉर पाहिजे होतं, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य चुकीचं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये 5 days आहे, फक्त 5 days आहे. मग याच्यानंतर ॲगो आहे का नाही?
पण 5 डेज आहे ड्युरेशन दाखवणारा शब्द असेल, तर ड्युरेशन दाखवणारा जर शब्द असेल तर आपण फॉर वापरू शकतोय का, तर हो वापरू शकतोय. म्हणून या ठिकाणी हे वाक्य बरोबर आहे. आणि डिअर फ्रेंड्स पुढे बघा आता, हिज ब्रदर हॅज बीन इल फॉर 5 डेज अगो. मग या ठिकाणी 5 डेज आहे ड्युरेशन दाखवणारा शब्द आहे, परंतु त्याच्या पुढे अगो आहे. मग पिरियड ऑफ टाइम प्लस अगो असं जर असेल तर त्या ठिकाणी फॉर वापरत नाही, तर तिथं काय वापरतात, सिन्स वापरतात. म्हणून या ठिकाणी 3 नंबरचं वाक्य चुकीचं आहे. आणि 5 डेज अगो आहे, म्हणून या ठिकाणी 5 डेज प्लस अगो म्हणजे पिरियड ऑफ टाइम आणि प्लस अगो जर असेल तर आपण सिन्स वापरतो. म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे वाक्य बरोबर आहे. तर हे पहिलं हे दुसरं जे वाक्य आहे तर हे आपल्या सिन्स आणि फॉरच्या नियमानुसार आहे. आणि हे जे आहे तर याच्यामध्ये काय केलं आपण, ड्युरेशन प्लस अगो हा शब्द घेतलेला आहे. ज्यावेळेस पिरियड ऑफ टाइम असेल किंवा कालावधी दाखवणारा शब्द आणि त्याच्यानंतर जर प्लस आणखी अगो जर असेल तर त्या ठिकाणी सिन्स वापरायचं, फॉर वापरायचं नाही. म्हणजे मी नेमकं काय म्हणतोय, फॉर एक्झाम्पल आणखी सांगतो. जर तुम्हाला या ठिकाणी जर काय केलं असेल, 3 डेज, 3 डेज दिलाय, मग 3 डेज काय दाखवते, ड्युरेशन दाखवते. पण 3 डेज प्लस तुम्हाला या ठिकाणी अगो दिलेला आहे, 3 डेज प्लस अगो आहे. मग ड्युरेशन दाखवणारा शब्द म्हणा किंवा म्हणजे याला आपण साधं आणि सोपं काय म्हणू, कालावधी दाखवणारा शब्द प्लस अगो म्हणजे टाइम एक्सप्रेसिंग वर्ड प्लस अगो जर असेल तर या ठिकाणी काय वापरायचं डिअर फ्रेंड्स, सिन्स वापरायचं का फॉर वापरायचं, तर या ठिकाणी काय वापरायचंय, सिन्स वापरायचं आहे. आणि जर 3 डेज अगो आहे म्हणजे 3 डेज पिरियड ऑफ टाइम किंवा या ठिकाणी आपण असं म्हणतो याला ड्युरेशन दाखवणारा शब्द प्लस अगो जर असेल आणि त्या ठिकाणी जर आपण फॉर वापरलं तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी हे बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, सिन्स आणि फॉर संदर्भात आपण डिटेलमध्ये सगळंच आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे डिअर फ्रेंड्स, फॉर जे आहे फॉरच्या नंतर म्हणजे या ठिकाणी काय असेल, ऑल असेल. ऑल हा शब्द आहे, काय असेल डिअर फ्रेंड्स लक्ष द्या, ऑल हा शब्द आहे आणि ऑल ऑलच्या नंतर जर पिरियड ऑफ टाइम असेल, ऑलच्या नंतर जर पिरियड ऑफ टाइम, आता लक्ष द्या, हे सारखं पिरियड ऑफ टाइम जे आहे ते लक्षात येते का सगळ्यांना, म्हणजे कालावधी दाखवणारा शब्द आता जे घेतलं ना आपण 2 डेज 3 डेज, आता याच्यामध्ये लक्ष द्या, ऑल प्लस पिरियड ऑफ टाइम असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो डिअर फ्रेंड्स, फॉर वापरत नाहीत. ऑल प्लस पिरियड ऑफ टाइम असेल, ऑल प्लस पिरियड ऑफ टाइम असेल तर फॉर वापरत नाही. या ठिकाणी लक्षात काय करायचं, फॉर वापरत नाही. तर डिअर फ्रेंड्स लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. तर आपण या ठिकाणी काय करतोय, तर बघा डिअर फ्रेंड्स आपण काय या ठिकाणी पाहत आहोत, ऑल प्लस पिरियड ऑफ टाइम असेल, ऑल प्लस पिरियड ऑफ टाइम असेल तर फॉर वापरत नाही. म्हणजे या ठिकाणी कसं लक्ष द्या, फॉर ऑल डे, फॉर ऑल मंथ, फॉर ऑल मंथ. या ठिकाणी जर असं जर दिलं असेल तर आपण या ठिकाणी काय करतोय, हे चुकीचं आहे. तर यासाठी काय करायचंय मग, म्हणजे आपण जेवढे पण अपवाद आहेत आणि ज्या पण प्रकारे याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते सगळंच आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. म्हणजे लक्ष द्या या ठिकाणी, इट हॅज बीन रेनिंग, हॅज रेनिंग फॉर ऑल डे असं जर वाक्य लिहिलं, दुसरं वाक्य आहे,
it has been raining all day. मग आपला नियम काय सांगतोय, फॉरच्या नंतर जर पिरियड ऑफ टाइम असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय डिअर फ्रेंड्स, सॉरी ऑलच्या नंतर जर काय असेल, ऑलच्या नंतर जर पिरियड ऑफ टाइम असेल, ऑलच्या नंतर जर पिरियड ऑफ टाइम असेल तर काय करायचंय, फॉर वापरायचं नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं या ठिकाणी कोणतं वाक्य बरोबर आहे असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला असा प्रश्न परीक्षेत विचारला नाही, परंतु जर असा प्रश्न आपल्याला विचारला तर याचं उत्तर कोणतं बरोबर आहे यासाठी डिअर फ्रेंड्स हे लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा सांगतो, या नियमावरती आपल्याला परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारला नाही, परंतु जर विचारला तर आपल्याला हे माहित असावं यासाठी हे पण या ठिकाणी क्लिअर केलंय. परंतु हे जे पाठीमागचं जेवढं पण घेतलं आपण हे सगळं परीक्षेमध्ये विचारलेलं आहे आणि हे सगळं महत्वाचं आहे डिअर फ्रेंड्स. यासाठी हे व्यवस्थित रीड करा आणि याच्यामध्ये जेवढे पण आपण नियम सांगितले आहेत तर ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या, एक्झाम्पल्स वहीमध्ये लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे 100% डिअर फ्रेंड्स काय होईल, चांगल्या प्रकारे लक्षात येईल. मग तर आपण अशा प्रकारे डिअर फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये सिन्स आणि फॉर हे कशा प्रकारे यूज करायचंय, सिन्स आणि फॉर मध्ये नेमका एक्झॅक्ट काय फरक आहे, आणि लास्ट प्लस पिरियड ऑफ टाइम असेल परंतु लास्टच्या पूर्वी जर द आर्टिकल नसेल तर आपण सिन्स वापरतो आणि द आर्टिकल जर असेल तर फॉर वापरतो. जसं आपण फॉर द लास्ट 2 days म्हणतो तसं आपण फॉर द पास्ट 2 days असंही म्हणू शकतोय. तर हे पण लक्षात ठेवायचंय. जेवढे पण सिन्स आणि फॉर संदर्भातले आपल्याला परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात, या सगळ्याच कॉन्सेप्ट वरती आपण प्रश्न सविस्तर आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे डिअर फ्रेंड्स. तर थांबू मग आपण. थँक्यू एव्हरीबडी.